सर एक मिनिट, दौंडमध्ये काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एक मुलगी आपल्या माहिती आहे, माझ्या एसपीशी बोलण्यात आलं. त्यानंतर हा सगळा प्रकार आहे, पण त्याला आता जातीय रंग दिला जातोय. घटनेबद्दल तुम्ही अपडेट घेतले का? काय नेमका प्रकार आहे? माझ्या एसपीशी बोलणं झालेलं आहे आणि तिथल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि स्थानिक आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की शांतता ही झालीच पाहिजे. इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे. कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण ज्या अफवा असतील, खरं खोटं माहिती नाही, माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या एसपींना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं, म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे. मागेही आपल्याला आठवत असेल आणि मी जाहीरपणे अनेक वेळा बोललेले की मी राहुल कुलांचेही आभार मानेन. कारण का दौंडमध्ये जेव्हा अशी परिस्थिती झाली असेल, तुम्हाला मी राहुल कुलांना फोन केला आणि राहुल कुलांनी मी एकत्र मिळून आमचे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून दौंडसाठी आम्ही दोघांनी लोकप्रतिनिधी म्हणून एकमेकाला साथ दिली आणि तिथे दौंडला गडबड झाली नाही. इंदापूरला भरणे मामा आहेत लागूनच, म्हणजे भरणे मामा, राहुल, हर्षवर्धन भाऊ, तो सगळा तुम्हाला माहिती आहे भिगवणचा एरिया म्हणजे दौंड आणि इंदापूर अगदीच खेटून आहे आणि अतिशय शांतते आणि तिथून पुढे नगर लागतं लगेच. त्यामुळे तो खूप एक महत्त्वाची पॉईंट आहे जिथे सगळे एकत्र भेटतात. पण तिथे माझी विनंती राहील एसपींना की आपण सगळ्यांनी मिळून, आणि माझी प्रेसलाही विनंती की आपण सगळ्यांनीच या बाबतीत, तुम्ही रिपोर्टिंग केलं त्या कुटुंबाला न्याय मिळतो. अनेक वेळा तुमच्या अग्रेसिव्ह रिपोर्टिंगमुळे ही चांगली गोष्ट आहे, पण जर माननीय आपल्या एसपींनी जर याचं एक क्लिअर स्टेटमेंट आणि स्टॅटस केला तर हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधले जे निरोप आणि कन्फ्युजन होतं ना, त्याच्यातून हा विषय वाढणार नाही ह्याची खबरदारी, आणि जे काय होईल ते शांततेच्या मार्गाने व्हावं. आमदार तिथं जातात बाहेरच्या जिल्ह्यातले आणि तिथं वातावरण खराब होण्याचा धोका संभवतो आणि सत्ताधारी पक्षाचेच आमदार हे सगळ्या गोष्टी करतात. हे हा एक नवीन ट्रेंड झालेला आहे महाराष्ट्रात. दौंडला पण तसंच झालं होतं, तुम्हाला आठवत असेल. पण त्यावेळेस राहुल कुलांनी आणि मी एकत्र ठरवूनच केलं की आम्हाला दौंडमध्ये किंवा आमच्या मतदारसंघात असल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. मतभेद जरूर आहे, चर्चा करू. आम्ही चर्चा करायला, तुमचं ऐकून घ्यायला सगळं तयार आहोत. आमचं म्हणणं आहे की हिंसा होता कामा नये. नो व्हायलन्स अँड देअर हॅज टू बी झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स. त्याच्यामुळे तिथे शांततेच्याच मार्गाने चर्चा होऊ दे ना, इन्क्वायरी होऊ दे, पारदर्शक इन्क्वायरी होऊ दे. रोहित दादांनी आज फोटो प्रेस घेतली. झालं सगळं. मुख्यमंत्र्यांना आवाहन करणार का तुम्ही? नाही, मी एसपी नाही, मी तर एक एसपींना ऑलरेडी सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे. आणि जर आम्हाला वाटलं की होत नाही तर अर्थातच माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करीनच. काही विषय दादा गेल्यानंतर ऍक्च्युली ही तिसरी पत्रकार परिषद होती. घातपात आहे, अपघात आहे, ही गोष्ट वेगळी. आपण दुःखात सगळेच होता, सगळं राज्य होतं. पण रोहित पवारांच्या आजच्या प्रेसमधला एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. विलिनीकरणाबद्दल फक्त आणि फक्त अजितदादांनाच माहिती होतं. एनडीए मध्ये येतील, आपला पक्ष एनडीए मध्ये जाईल किंवा दादा सत्तेच्या बाहेर येतील, याबाबतही आमची चर्चा झाली की दोन पर्यायावर. पण काही प्रमुख नेते, म्हणजे दोन नेत्यांचं नाव नाही घेतलं, दोन नेते विरोधात होते, म्हणून हा सगळा प्रश्न होतोय. घातपात आहे, अपघात आहे. नरेश अरोरांचं त्यांनी आधी नाव घेतलं होतं थेट. काय वाटतं ताई आजच्या पत्रकार परिषदेबद्दल रोहितदादांच्या? घात आहे, अपघात आहे, काय वाटतं? एक तर रोहितची अस्वस्थता ही साहजिक आहे. दादा त्याचा काका होता आणि त्याच्यामुळे घरात अशी एवढी मोठी घटना जेव्हा होते तेव्हा अस्वस्थ वाटणं हे साहजिक आहे. आणि अनेक तुमच्यासारख्या अनेक पत्रकार असतील, समाजातले लोक असतील, हे सगळे अस्वस्थ आहेत. कारण का प्रत्येकाला उत्तर हवं आणि रोहित हा सातत्याने ही उत्तरं शोधतोय. आणि आमच्या घरात जे झालं ते कुणाच्याही घरात होईल, हेच आमचा त्याच्या मागचा विचार आहे. त्यामुळे इन्क्वायरी पारदर्शकपणे झालीच पाहिजे, ही अर्थातच तमाम महाराष्ट्राच्या लोकांची मागणी आहेच. आणि त्याचा एक अतिशय अभ्यासपूर्वक फॉलोअप हा सातत्याने रोहित करतोय आणि तो अभ्यासपूर्वक आहे, ह्याला जास्त महत्त्वाचं. म्हणजे खूप सायंटिफिकली डेटा ड्रिव्हन तो या गोष्टी करतोय. त्यामुळे मला विश्वास आहे की जे काही सत्य असेल ते नक्की बाहेर येईल. काल एक बातमी आली होती ज्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं होतं. आता रोहित पवार म्हणतात की अजित पवारांसोबत त्यांचे 4 मोबाईल होते, जे मोबाईल तिथं मिळून आलेले आहेत. मोबाईल मिळून येतात, मग ब्लॅक बॉक्स कसा काय जातो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तुम्हाला ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत बरीच माहिती आहे आणि माझा विश्वास आहे की ब्लॅक बॉक्समधल्या ही माहिती टेक्निकली मिळेलच. मला काही त्याच्यात अडचण वाटत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या
बातम्या येत आहेत त्याच्यात हा किती तथ्य असेल हा एक काही वेगळा विलगीकरणावर तुमचा स्टँड काय? तुम्ही दादांच्या लाडक्या होतात, अनेकदा तुमचं दादांचं बोलणं व्हायचं, तुम्ही दादांना अगदी शेवटच्या क्षणी दादांसोबत अनेकदा बैठक झाली. विलगीकरणावर तुमची काय चर्चा झाली होती? दादांनी तुम्हाला काही सांगितलं होतं की सुप्रिया आपल्याला असं करायचं तसं करायचं? प्रेस पण झाली नाही तुमची. मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ आज नाही. जे काय माझ्या भावाच्या मध्ये आणि माझ्यामध्ये झालं, हे माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता की तुमच्यासारख्या अनेक पत्रकार ज्यांची ते दादाबरोबर तुमची एक केमिस्ट्री होती. म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हीच दादाला म्हणला, दादा तुम्हाला म्हणलं का प्रे काहीतरी तुमचं पण आम्ही विचारलं की ताई उशिरा पोहोचल्या, तुम्ही पळताना दिसतायत. असं काहीतरी एक हसत खेळत आपली ती प्रेस खूप छान अशी एक प्रेस झाली होती आपली, मला अजून आठवतं. आणि दादा फक्त माझ्याशी नाही, दादा तुमच्याशीही बोललेला आहे. रेकॉर्ड बोललेले. ऑफ म्हणजे आता बघा ऑफ रेकॉर्ड पत्रकारांनाही दादा बोलले. त्याच्यामुळे अजून वेगळं मी काय बोलू, माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील. आता काय ते खरं खोटं करत बसायचं कुणाबरोबर? जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला तर माहितीच आहे. आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्येच झालं. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का? नाही. ते आता कशाला उणी काढायची? चला उठा, कामाला लागूया. आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा, हेच दादाचं आयुष्याचं ध्येय होतं. काही खालच्या कार्यक्रमी पुणे जिल्ह्यात तर पर्टिक्युलर आज तुम्ही बघितलं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही दोन्ही ठिकाणी भेट दिली. मी खालच्या लोकांना एक विलिनीकरण हवंय दिसतंय ते आम्हाला सगळं, पण वरच्या 2-3 लोकांना नकोय. म्हणजे ते काय मला नाही माहिती बाबा. आम्ही सगळे एकत्र लढलो. आम्ही ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण करतो. आम्ही फक्त आम्हाच्या पत्रात काय मिळेल ह्याच्यासाठी राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. आम्ही सेवक आहोत या देशाचे, या राज्याचे, या मतदारसंघाचे. आमच्या मतदारसंघात एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी आम्हाला साथ दिली, निवडून दिलं. आमची नैतिक जबाबदारी आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे, ह्या गोष्टी साईडला होत राहतील. आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आमच्या भागाचा विकास व्हावा, लोकांची कामं व्हावी, त्यांच्या सुखदुःखात आम्ही राहावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावं. ते आम्ही काम पारदर्शकपणे करतो. आम्ही काही माहिती होती चर्चा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आम्ही वाईच्या परवानगीने सुरू होती असे आज रोहित दादा बोलले. तर रोहित तुम्हाला काय काय बोलला मी त्याची प्रेस नाही पाहिली, पण आता जर तो तुम्हाला म्हणला असेल तर अर्थातच त्याच्यात तथ्य असणार ना. नाही, अजितदादांच्या अपघाताबाबत 100% हा घातपात आहे असं रोहित पवारांना वाटतंय. तुम्हाला देखील तसं वाटतंय? त्याच्यामुळेच आम्ही इन्क्वायरी आणि डेटा मागतोय ना.